जरांगेंशी काय चर्चा करत होते ते सांगितलं नाही, पण आता शांततेसाठी त्यांना माझी गरज पडते. शरद पवारांनी भुजबळांची मागणी टोलवली. अजित पवारांना घरात जागा, पण पक्षातल्या जागेबाबत सहकारी निर्णय घेतील. अजित पवारांच्या घर वापसीवर पवारांची भूमिका. ओबीसींच्या आरक्षणातून मराठ्यांना फायदा होणार नाही, सकल मराठा समाजाचे विचारवंत राजेंद्र कोंढरेंचा दावा. मनोज जरांगे पाटील मात्र त्यांच्या मागणीवर ठाम. दिलीप खेडकरांची बेहिशोबी संपत्ती प्रकरणी लाचलुचपत विभागाकडून चौकशी. वकील तानाजी गंभीरेंकडून तक्रार दाखल. तक्रारीमध्ये रामदास कदम आणि दीपक केसरकर यांचाही उल्लेख. आगामी विधानसभेसाठी काँग्रेसनं कंबर कसली. 19 जुलैला के.सी. वेणुगोपाल आणि रमेश चन्नीथलांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक. क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता. विधानसभेसाठी देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर. फडणवीसांच्या मतदारसंघातील बूथ रचना बरखास्त. फडणवीसांच्या मतदारसंघात लवकरच मोठे फेरबदल होणार. बहुप्रतीक्षित वाघनख साताऱ्यात दाखल. साताऱ्यातील संग्रहालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. 19 जुलै रोजी साताऱ्यात होणार भव्य दिव्य सोहळा. अनधिकृत होर्डिंग प्रकरणी महापालिका आणि रेल्वे प्रशासनाने सामने. 40x40 पेक्षा मोठी होर्डिंग हटवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. 20 मोठी होर्डिंग हटवण्यास रेल्वेचा नकार. पुण्यात आणखी एक ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण. राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या मुलाची टेम्पोला धडक. माजी नगरसेवकाच्या मुलाचा प्रताप सीसीटीव्हीत कैद. टेम्पो चालकासह एक जण गंभीर जखमी. लाडक्या बहिणींनंतर आता लाडक्या भावांसाठी ही योजना. 12वी पास उमेदवारांना मिळणार 6,000 रुपये. डिप्लोमावाल्यांना 8,000 तर पदवीधरांना 10,000 रुपयांचा भत्ता. मुख्यमंत्र्यांची घोषणा.